नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा नेहमीचा हक्काचा इंग्रजी एज्युकेटर. माझं नाव अमृत गोंडे सर आहे आणि आय एम फ्रॉम गेवराई, जिल्हा बीड. तर आज आपण 2023 MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन 2023 ला जो समजा इंग्लिश मेन्सचं जे डिपार्टमेंट आहे, म्हणजे जो मेन्सचा पेपर आहे तर त्यातले जे इंग्लिशचे क्वेश्चन आहेत, तर तसेच इंग्रजीचे चांगले इंटरेस्टिंग क्वेश्चन्स, चांगले मस्त एकदम थोडेसे ट्रिकी येट बिट परप्लेक्स्ड, तर हे क्वेश्चन्स आपण आज सॉल्व करून घेणार आहोत आणि तेही विस्तृत स्पष्टीकरणासहित. तर त्यामुळे आज व्यवस्थितपणे सुरुवातीपासून तर एंडपर्यंत व्यवस्थितपणे लेक्चरमध्ये लक्ष द्यायचं आहे. आणि सेकंड थिंग, मागचा जो व्हिडिओ होता मी संपूर्ण प्रेझेंट टेन्सचा आपल्या जे समजा रेग्युलर आपलं यूट्यूब चॅनल आहे समर्थ स्पोकनचं, तर त्या यूट्यूब चॅनलवरती मी ऑलरेडी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जवळपास 1 तास आणि 10 का 20 मिनिटं, मला पक्क आठवत नाही, पण मोर दॅन 1 आवरचा व्हिडिओ आपण शूट केला होता आणि ते लेक्चर मी ऑलरेडी ड्रॉप केलं होतं. आणि आय थिंक बऱ्याच जणांनी ते लेक्चर बघितलेलं आहे. मला चांगला प्रतिसाद पण भेटला, चांगल्या कॉमेंट्स आल्या. पण त्या लेक्चरमध्ये सुद्धा जर समजा काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा एखादा पॉईंट समजला नसेल तर कृपया करून विचारायचं, म्हणजे असं बिलकुल असं हेजिटेट किंवा विसरायचं नाही. आणि इवन आजच्या लेक्चरचं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या लेक्चरमध्ये सुद्धा जर तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला विचारायचं आहे. तर आज आपण काही प्रश्न पाहणार आहोत MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन 2023 मेन्सच्या पेपरमधले काही इंग्लिशचे काही प्रॉब्लेम्स तर मी इथं आज घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांसमोर, आणि ते प्रॉब्लेम्स आपण आज सोडवणार आहोत. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम सोडवण्यामागे काय असतं की समजा उत्तरापेक्षाही आपण फॉर एक्झाम्पल इफ आय कॅन टेल यू राईट नाव की एखादं उत्तर बरोबर आहे काय. कधी कधी काय असतं की उत्तर बरोबर 4 ऑप्शन दिलेले असतात, 4 पैकी 1 ऑप्शन चूज करणं ते थोडंसं कठीण असतं. पण त्याहीपेक्षा कठीण हे असतं की बाकीची 3 ऑप्शन का नाही आहेत, बाकीची 3 ऑप्शन का नाही आहेत. तर एक्झॅक्टली आपण ते सुद्धा आज पाहणार आहोत. आणि जे समजा क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत तर त्या क्वेश्चन्स बरोबरच मी तुम्हाला काही ट्रिक्स किंवा काही समजा स्पष्टीकरण किंवा इतर माहिती किंवा एक अधिक नॉलेज, ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे. आय होप तुम्ही हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओ एवढाच काय कराल, तुम्ही एन्जॉय कराल आणि हा व्हिडिओ मला एक्झॅक्टली तेवढाच इन्फॉर्मेटिव्ह आणि एक प्रोडक्टिव्ह असेल तुमच्यासाठी. शेवटपर्यंत लक्ष द्या आणि जर काही डाऊट असेल तर कृपया करून यूट्यूबच्या कमेंट सेक्शन बॉक्समध्ये यू कॅन आस्क मी, राईट. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आणि हां, आय थिंक थोडंसं विसरलो मी, विसरलो नाही म्हणजे मला सुरुवातीलाच म्हणायचं होतं. हां, महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि बहिणींना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. चला लेक्चर स्टार्ट करूया. सो लेट्स बिगिन द लेक्चर विथ, लेट मी डू दिस थिंग. आय होप तुमचा जो प्रिलिमचा पेपर आहे तो चांगला गेला असावा आणि आता तुमची तयारी जी समजा मेन्ससाठी सुरू आहे तर ती एकदम व्यवस्थितपणे आणि फुल स्विंगने ती तयारी तुमची सुरू असावी. ठीक आहे, कारण की आता डेट जास्त काही लांब नाही, 21 सप्टेंबर नेक्स्ट मंथ. ठीक आहे, लेस दॅन 1 मंथ, म्हणजे एका महिन्यापेक्षाही कमी काळ आपल्याकडे राहिलेला आहे. जेवढे दिवस कमी तेवढी जास्त मेहनत, कितीतरी पटीने जास्त आपल्याला मेहनत काय करायची, जास्त करायची. आणि आपली जी पोस्ट आहे मग ती क्लर्क टायपिस्ट असू द्या किंवा टॅक्स असिस्टंट असू द्या, कुठलीही असू द्या, तर ती आपल्याला मिळवायची आहे. रेड आहे का मित्रांनो? हे दिवस फार महत्त्वाचे आहेत, फार म्हणजे खूप जास्त महत्त्वाचे. तुमचा एक ना एक क्षण, एक ना एक मिनिट फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं तो मेक शुअर की तुमचा जो समजा एक ना एक क्षण आहे किंवा एक ना एक मिनिट तो वाया जाता कामा नाही. प्रत्येक मिनिटाचं आपल्याला काय करायचं, सोनं करायचं. कशाच्या स्वरूपात? अभ्यासाच्या स्वरूपात. आणि एकदा का आपल्याला जे मिळवायचे ते आपण जर एकदा मिळवलं मग त्यानंतर लाईफ एकदम काय होऊन जाते, एक ज्याला आपण म्हणतो सोफिस्टिकेटेड किंवा सोयीस्कर, ती होऊन जाते. तर चला काही प्रश्न आपण सॉल्व्ह करू आज. सो या तर MPSC 2023 मेन्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये इंग्रजी विभागातले काही प्रश्न मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन आलेलो. आपण व्यवस्थितपणे प्रश्न वाचू. नीट आहे का? मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना की आधी 1 ते 2 वेळा प्रश्न वाचत चला. आपण उत्तर एकदाच लिहू शकतो, पण म्हणजे क्वेश्चन जर समजा आपल्याला वाचायचं असेल
क्वेश्चन तुम्ही किती वेळा वाचा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा वाचा, ठीक आहे. पण उत्तर मात्र आपल्याला एकदाच लिहायचं असतं, तर त्यामुळे वाचताना 1 ते 2 वेळा क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. मग एकदा क्वेश्चन तुम्हाला कळाला की तुमचं ऑलरेडी 50% उत्तर तुम्हाला मिळालेलं असतं. हॅव्हिंग सेड दॅट, की समजा वेल बिगिनिंग इज द हाफ डन. ज्यावेळेस तुम्हाला सुरुवात चांगली होते तुमची प्रश्न समजण्यापासून, तर मग एक क्लॅरिटी ऑफ थॉट जर तुमच्या माइंडमध्ये आला, तर मग ते उत्तर त्याचं काढणं ते काही जास्त अवघड होत नाही. तर त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा, कन्सेप्ट समजून घ्यायची, यांना काही म्हणजे पाहिजे काय तर ते आधी समजून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचं उत्तर व्यवस्थितपणे टेक ऑफ करायचं. चला, सो फर्स्ट क्वेश्चन विच इज नंबर ॲज 63, त्याला 63 नंबर असं नाव दिले त्यांनी. हां, आय न्यू दॅट ही वॉज इल. आय न्यू दॅट ही वॉज इल. इल म्हणजे आजारी. बट आय डिड नॉट नो व्हॉट ही सफर्ड. सफर्ड म्हणजे काय? ग्रासने. ग्रासने किंवा एखाद्या गोष्टीने त्रास होणे, ज्याला आपण म्हणतो सफर्ड. आय न्यू दॅट ही वॉज इल. मला माहिती होतं तो आजारी होता. बट आय डिड नॉट न्यू दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. मला माहिती होतं की तो आजारी होता, पण मला हे माहिती नव्हतं की तो कॅन्सरने आजारी होता. आपल्याला करायचं काय आता? हे झालं या वाक्याचा अर्थ. आता प्रश्न काय आपला? द अबोव सेंटेन्स एक्झेम्प्लिफाईज. द अबोव सेंटेन्स एक्झेम्प्लिफाईज म्हणजे इथं आता हे 4 ऑप्शन दिलेत. हे काय आहेत हे तुम्हाला याच्याविषयी सुद्धा माहिती सांगतो. पण हे जे वरील वाक्य आहे तर ते एक्झेम्प्लिफाय करतं, दाखवतं, दर्शवतं, इंडिकेट करतं, इलॅबरेट करतं, डिमिस्टिफाय करतं. काय करतं डिमिस्टिफाय? 4 ऑप्शनपैकी आपल्याला निवडायचा. कंपाऊंड सेंटेन्स आहे का, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का, सिम्पल सेंटेन्स आहे. आता हे असतात सेंटेन्सचे प्रकार. आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर असर्टिव्ह सेंटेन्स शिकलो, इंटरव्हेटिव्ह शिकलो, इम्परेटिव्ह शिकलो, एक्सक्लेमेटरी शिकलो, मग हे काय? ते पण प्रकार आहेत. असर्टिव्ह सेंटेन्स, इंटरव्हेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि एक ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. हे पण प्रकार आहेत, पण अकॉर्डिंग टू फंक्शन, ते कार्यानुसार आहेत. आणि हे जे प्रकार आहेत हे कंपाऊंड असू द्या, कंपाऊंड कॉम्प्लेक्स, सिम्पल किंवा कॉम्प्लेक्स असू द्या, हे जे सेंटेन्सचे प्रकार आहेत तर हे वाक्याच्या स्ट्रक्चरनुसार आहेत. म्हणजे रचनेनुसार, त्याच्या जे स्ट्रक्चर असतं रचना त्यानुसार त्याचे प्रकार पडतात. मग वाक्याचे प्रकार फंक्शननुसार पण आहेत, स्ट्रक्चरनुसार पण आहेत. मग ते असर्टिव्ह आणि इम्परेटिव्ह वगैरे आहेत तर ते फंक्शननुसार आहेत आणि हे स्ट्रक्चरनुसार. मग आता ह्याचा अर्थ काय, हे कशी समजून घ्यायचे? मी तुम्हाला फार सिंपल सांगतो. समजायला गेलं तर थोडंसं हे नावातच कॉम्प्लेक्स आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं. पण मी तुम्हाला 3 ओळीमध्ये ह्या 3 डेफिनेशन सांगतो. समजा सिम्पल सेंटेन्स काय असतं? एक पूर्ण वाक्य. सिम्पल सेंटेन्स काय असतं? एक पूर्ण वाक्य. म्हणजेच काय असतं? इंडिपेंडंट क्लॉज असतं. त्याच्यामध्ये एक इंडिपेंडंट क्लॉज असतो. कशामध्ये? सिम्पल सेंटेन्समध्ये. हे बघा, ह्या सिम्पल सेंटेन्समध्ये एक इंडिपेंडंट क्लॉज असतो. आपण याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहू IC. एक इंडिपेंडंट क्लॉज असतो. इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे काय? ज्याचं नावच इंडिपेंडेंट आहे, म्हणजे काय? ते स्वतंत्र आहे, म्हणजेच काय? पूर्ण आहे, त्याला कोणाची आवश्यकता नाही. तर सिम्पल सेंटेन्स म्हणजे एक इंडिपेंडंट क्लॉज. मग आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय असतं? कॉम्प्लेक्स, ज्याच्या नावातच कॉम्प्लेक्स आहे तर ते इझी किंवा काय म्हणतात त्याला, एक सिम्पल तर नसणार आहे, ते गुंतागुंतीचं असणार आहे. म्हणजेच काय असतं? कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक इंडिपेंडंट क्लॉज असतो आणि एक डिपेंडंट क्लॉज असतो. एक इंडिपेंडंट क्लॉज आणि एक डिपेंडंट क्लॉज. कशामध्ये? कॉम्प्लेक्समध्ये. आता कंपाऊंड आता हां, आय थिंक इंडिपेंडंट क्लॉज मी तुम्हाला सांगितलंय. आता डिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट म्हणजे अवलंबून असणे आणि इंडिपेंडंट म्हणजे काय? अवलंबून नसणे. आता कॉम्प्लेक्समध्ये एक क्लॉज, एक वाक्य असं असतं जे पूर्ण असतं आणि एक कसं असतं? एक अपूर्ण असतं. आणि ह्या दोघांचं मिळून जे बनतं ते कोणतं सेंटेन्स असतं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. ठीक आहे, 2 क्लॉज असतात, एक इंडिपेंडेंट आणि दुसरा डिपेंडेंट. आता तिसरं कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स काय असतं बरं? याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स बनतं कशाने? म्हणजे एक कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे आता तुम्ही म्हणाल की सर आता नवीन नवीन वर्ड यायला लागले, कंजंक्शन आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स आहे, कुठं क्लॉज आहे, हे ते. तर कंजंक्शन म्हणजे काय? एक कनेक्टर असतं. कनेक्टर म्हणजे काय बरं? जोडणारं. कनेक्टर म्हणजे जोडणारं. कोणाला जोडणार? वाक्यांना जोडणार. मग कोणतं कंजंक्शन आहे ते? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोणतं? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर हे जे कंपाऊंड सेंटेन्स आहे याच्यात पण 2 क्लॉज येतात. 2 क्लॉज येतात. म्हणजे कोणते क्लॉज? 2 इंडिपेंडंट क्लॉज येतात. हाय क्लॉज. आणि ह्यांना कशाने जोडलं जातं? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन.
कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मग त्यावेळेस काय बनतं, कंपाऊंड सेंटेन्स बनतं. दोन कोणते क्लॉज, इंडिपेंडेंट क्लॉज. ज्यावेळेस दोन इंडिपेंडेंट क्लॉजला आपण कशाने जोडतो, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडतो, त्यावेळेस कोणतं सेंटेन्स तयार होतं, कंपाऊंड सेंटेन्स. ठीक आहे. आता राहिले शेवटचं. आता हे काय, काही काही जणांना सिंपल सेंटेन्स माहिती आहे, कंपाऊंड माहिती आहे, कॉम्प्लेक्स माहिती आहे, पण हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स काय असतं ते माहिती नसतं. तर आता मी तुम्हाला सांगतो कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असतं. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय असतं, दोन इंडिपेंडेंट क्लॉज असतात प्लस कमीत कमी मिनिमम एक डिपेंडंट क्लॉज असतो. मिनिमम एक, दोन इंडिपेंडेंट क्लॉज प्लस मिनिमम सांगितलं बरं का, मॅक्सिमम नाही. मिनिमम एक असतो, मॅक्सिमम दोन पण असू शकतात. तर त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. आता इथं कंपाऊंड शब्द आलाय, मग हे जे कंपाऊंड मध्ये याच्यामध्ये पण कंजंक्शन कोणतं येणार, मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मग आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात काय, कोणते असतात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट, सो. हे काय असतात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मग आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनला लक्षात कसं ठेवायचं, एक शब्द आहे कोणता, फॅन बॉयज. एफ म्हणजे फॉर, ए म्हणजे अँड, एन म्हणजे नॉर, बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर, वाय म्हणजे येट आणि यस म्हणजे सो. इकडं बघा, FANBOY, यस. कोणता शब्द आहे हा, फॅन बॉयज. तर हे असतात कोणते कंजंक्शन, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कशामध्ये वापरतात, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये वापरतात किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये वापरतात. एक माहितीसाठी सांगतो, तुम्ही हा जरी शब्द लक्षात ठेवला तर तुमचं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय एकदम क्लिअर होऊन जाईल. फक्त हा शब्द लक्षात ठेवा. ह्याला आपण काय म्हणतो, ॲक्रोनिम म्हणतो. याचं ॲक्रोनिम कशाचं, फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट, सोचं ॲक्रोनिम. ठीक आहे. आता ह्याचं उत्तर पाहू. आता द अबोव सेंटेन्स एक्झेम्प्लिफायज आय न्यू दॅट. इकडे बघा, आता आय न्यू दॅट, आय न्यू हा एक क्लॉज आहे. कोणता क्लॉज आहे, इंडिपेंडेंट. आणि दॅट ही वॉज इल हा पण एक क्लॉज आहे. हा इंडिपेंडेंट क्लॉज, हा डिपेंडंट क्लॉज. बरं, आता हे कंजंक्शन आहे. कोणतं कंजंक्शन आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आय डिड नॉट नो हा एक क्लॉज आहे. कोणता क्लॉज आहे, इंडिपेंडेंट क्लॉज. इंडिपेंडेंट क्लॉज म्हणजे का, पूर्ण वाक्य. आता तुम्हाला फरक सांगतो. आता इंडिपेंडेंट क्लॉज आणि डिपेंडंट मधला फरक काय. आय न्यू मला माहिती आहे, एक वाक्य कोणतं आहे, आय न्यू म्हणजे काय, मला माहिती आहे. दॅट ही वॉज इल की तो आजारी होता. आता मी तुमच्यासमोर दोन वाक्य म्हणतो, मला माहिती आहे पूर्ण वाक्य. आणि जर समजा मी डायरेक्ट म्हणलं की तो आजारी होता, हे अपूर्ण वाक्य, म्हणून ह्याला डिपेंडेंट क्लॉज म्हणतो. मग इथं पण काय, आय डिड नॉट नो हा कोणता क्लॉज आहे, इंडिपेंडेंट क्लॉज. आणि दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर हा पण कोणता क्लॉज आहे, डिपेंडेंट क्लॉज. मग हा एक इंडिपेंडेंट, किती झाले, दोन. आणि हा एक डिपेंडंट आणि हा एक डिपेंडंट, हे पण किती झाले, दोन. मग ज्यावेळेस दोन इंडिपेंडेंट क्लॉज आणि कमीत कमी एक डिपेंडंट, मग तो जास्त दोन पण असू शकतो. ज्यावेळेस दोन इंडिपेंडेंट क्लॉज आणि एक डिपेंडंट किंवा एकपेक्षा जास्त डिपेंडंट क्लॉजला जे समजा जोडतो किंवा जे वाक्य असतं, ज्यावेळेस दोन इंडिपेंडेंट क्लॉज किंवा ज्या वाक्यामध्ये दोन इंडिपेंडेंट क्लॉज आणि कमीत कमी एक डिपेंडंट किंवा जास्तीत जास्त दोन पण डिपेंडंट क्लॉजेस असतात, तर त्याला आपण कोणतं सेंटेन्स म्हणतो, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतो. म्हणून याचं उत्तर काय येतं, नंबर बी. कोणतं आहे, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कशामुळं, इथं दोन इंडिपेंडंट क्लॉज आहेत आणि कमीत कमी एक डिपेंडंट क्लॉज आहे. इथं दोन आहेत तसे, पण कमीत कमी एक, म्हणून हे कोणतं सेंटेन्स आहे, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं जे समजा बेसिक रुब्रिक्स आहेत, बेसिक नॉलेज आहे किंवा बेसिक कन्सेप्ट आहे, ही तुम्हाला माहिती असतं आवश्यक. ठीक आहे, चला लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर मी क्लॉजेसवरती एक व्हिडिओ टाकणार आहे लवकरच. क्लॉजेसवरती विद्यार्थ्यांना थोडं समजत नाही. क्लॉजेस आणि टाइप्स ऑफ सेंटेन्स हे थोडंसं इंटर रिलेटेड टॉपिक्स आहेत. क्लॉजेस आणि टाइप्स ऑफ सेंटेन्स हे थोडेसे इंटर रिलेटेड टॉपिक्स आहेत.
हे विद्यार्थ्यांना फार बोरिंग वाटतात, पण ट्रस्ट मी, एकदा तुम्हाला समजले का मग तुम्ही ते कधीच विसरू शकत नाही. ठीक आहे, फार इंटरेस्टिंग टॉपिक. जे बोरिंग असतात का ते अवघड असतात, किंवा जे अवघड असतात ते बोरिंग असतात. आणि एकदा का तुम्हाला हे समजले टॉपिक, तर तुम्हाला ते फार सिम्पल वाटायला लागतात. आणि सिम्पल म्हणण्यापेक्षा ती तुम्ही कधीच विसरत नाही. आणि बाकीचं तो नॉर्मल ग्रामर तुम्हाला समजतं. ठीक आहे, पुढचं घेऊ. नंबर 64. चूज द करेक्ट सेंटेन्स. तर आपल्याला हे जे दिलेलं वाक्य आहे त्याच्यातलं करेक्ट सेंटेन्स आपल्याला निवडायचं आहे. म्हणजे ग्रॅमॅटिकली कुठलं वाक्य किंवा समजा कुठलं वाक्य किंवा कुठलं ऑप्शन काय आहे योग्य किंवा अप्रोप्रिएट आहे. सो लेट्स रीड द सेंटेन्स फर्स्ट. कॅन यू टेल मी वाय यू आर इंटरेस्टेड इन ॲन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली जर तुम्ही पाहायला जाल तर हे वाक्य बरोबर आहे. कारण की इकडे बघा हेल्पिंग वर्बने सुरू झाली आणि कॅन यू टेल मी म्हणजे तुम्ही मला सांगू शकता का व्हाय यू आर इंटरेस्टेड, की तुम्ही काय इंटरेस्टेड आहात कशामध्ये, इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरमध्ये तुम्ही काय इंटरेस्टेड आहात. म्हणजे वाक्य योग्य वाटतंय. ठीक आहे, म्हणजे हे ऑप्शन कटलं. दुसरं आपल्याला म्हणजे आपल्याला करेक्ट सेंटेन्स सांगायचं म्हणजे हे बरोबर आहे. चला दुसरं वाक्य वाचू. कॅन यू टेल मी वाय यू आर लेट. म्हणजे तुम्ही सांगू शकता का की तुम्ही लेट का आहात. हे पण वाक्य बरोबरच आहे. बरं, आता तिसरं वाक्य वाचू. डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. आता इथं ठीक आहे डबल इंटेरोगेटिव्ह येऊ शकतं. इकडे पहा, हे कोणतं येस नो टाईपचं आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि हे WH आहे. हेल्पिंग वर्ब WH वर्ड आहे. डबल इंटेरोगेटिव्ह येऊ शकतं. पण हे बघा, डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. म्हणजे इथं डू यू थिंक एक थोड्या वेळासाठी काय करा, इट डज इथं नाहीच आहे असं ग्रहित करा. डू यू थिंक युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. म्हणजे तुम्हाला वाटतंय का की तुमचं जे नाव आहे तर एक्झॅक्टली तुमचं व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी दर्शवतं. हे असं होऊ शकतं. मग इथं हे डजचं काही कामच नाही. मग ऑप्शन ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे आणि सी बरोबर नाही. म्हणजेच इथं दिसतंय का ओनली सी गलत, बी अँड सी गलत, ABC गलत. म्हणजे इथं काय ए अँड बी ओनली. फक्त ऑप्शन ए आणि बी हे दोन्ही काय बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. कारण की वरील दोन्ही वाक्य बरोबर आहेत. ग्रॅमॅटिकली काही वाक्य तुम्हाला ग्रॅमॅटिकल रूल सुद्धा पाहिजे आवश्यकता नसते. ते वाक्य तुम्ही बघितलेले असतात, वाचलेले असतात, पाहिलेले असतात किंवा ऐकलेले असतात. त्यामुळे आपल्याला हेच कळतं की एखादं वाक्य सुटेबल आहे का नाही. किंवा जर समजा थोडंसं गडबड असेल किंवा काही गडबड असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला ते लगेच लक्षात येऊन जातं की नाही यार ह्या प्रॉब्लेममध्ये काहीतरी गडबड दिसते मला. जसं की आपल्याला इथं डज दिसलं, हे इथं डज, ह्या डजमध्ये आपल्याला थोडासा प्रॉब्लेम वाटला. इथं डज येतच नाही, यायलाच नाही पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 65. MPSC मेन्स पेपर इयर 2023 ची आपण प्रश्न पाहत आहोत. चला तर आता हा तिसरा प्रश्न आजचा. तर आता फिल इन द ब्लँक्स येतं. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. कशाने? करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल. पेअर म्हणजे जोडी. कशाची जोडी? आर्टिकलची. आर्टिकल म्हणजे काय? उपपद. कोणते उपपद? अ, ॲन आणि एक काय आहे? द. ठीक आहे. असे 3 आर्टिकल आहेत. म्हणजे आर्टिकलचे प्रकार किती? 2. डेफिनेट आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल. ठीक आहे. तर फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. इथे एक वाक्य दिलंय. ही एक रिकामी जागा आहे, ही एक आहे. इथं हे जे 4 पर्याय आहेत त्या 4ही पर्यायामध्ये 4 समजा जोड्या दिल्या आहेत. 4ही पर्यायामध्ये ही एक जोडी, ही एक आणि ही एक. तर ह्या 4 पर्यायांपैकी कोणती जोडी इथं फिट होईल? इथं एक आणि इथं एक. म्हणजे ह्या जोडीमधला एक इथं येईल आणि एक इथं येईल. आता ते करेक्ट ऑप्शन काय ते आपल्याला पाहायचं. तर आता पहिले पाहू आपण. बरं, इथं 2 ऑप्शन असे येतात. पहिले आपण हे वाचू. डॅश डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर is being viewed by many people in UK. UK म्हणजे काय? युनायटेड किंगडम, ज्याला आपण म्हणतो युनायटेड किंगडम.
आता मला सांगा, इथं आपण आता ऑप्शन असे पाहिजे, इथं ॲन कुठं आलंय, हे इथं ॲन आलंय, ॲन नंबर 2ला येतं म्हणजे इथे येणार. आता मला सांगा, इथं ॲन यू के असतं का? ॲन यू के कधी ऐकलेत तुम्ही? ॲन इंडिया असतं का द इंडिया असतं? इंडिया. इंडिया एकच आहे, एक नाही, युनिक आहे. ठीक आहे, कंट्रीचं नाव आहे म्हणजेच काय, प्रॉपर नाऊन आहे. मग हे जे समजा कॅरेक्टरिस्टिक सांगितले मी तुम्हाला की प्रॉपर नाऊन आहे, युनिक आहे, मग त्याच्या पुढे ॲन असतं का? इथं जरी यू आलं तुम्हाला कन्फ्युज करायला दिलं. ॲन कुठे येतं, कुठे येतं? AEIO U. ज्या नाऊनची सुरुवात AEIO U ने होते तर त्याच्या आधी काय तर ॲन येतं. पण इथं येऊ शकतं का? कारण की हे UK आहे, याचा उच्चार कसा होतोय? वायू. आणि आणखी दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय, ते युनिक आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याच्या आधी ॲन येऊ शकणार नाही. मग काय येणार तिथं? म्हणजेच आपला हा जो ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर 2, हे दोन्ही ऑप्शन आपले कटले. आता ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं. आता इथं काय येणार इथं? डायडॅश डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बिंग ग्रीव्ड बाय. बिंग ग्रीव्ड म्हणजे काय? बिंग ग्रीव्ड म्हणजे काय? शोकांतिका करणे. ठीक आहे, म्हणजे प्रधानमंत्र्यांची जी समजा फोर्थ झाली, जी डेथ झाली, जे मृत्यू झाला, तर त्याचा शोक केला गेला. कोणाकडून? खूप जास्त लोकांकडून. कुठल्या? UK मध्ये, युनायटेड किंगडम मधल्या लोकांकडून शोक केला गेला. आता इथं काय येणार? डेथ काय बरं? काय डेथ? कोणतं नाऊन आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि नॉर्मली ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आपण काय घेतो? द घेत असतो. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय? अनकाउंटेबल. म्हणजेच काय इथं येणार? द येणार. मग आता हा एक ऑप्शन उरला आहे. मग जर सुरुवातीला द आलं तर शेवटी पण काय येणार? द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बिंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन द. हे पण युनिक आहे म्हणून इथं दच येणार. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. ठीक आहे, इथं येणार नाही. कुठं? सुरुवातीला. डेथच्या आधी येणार नाही. ठीक आहे, डेथ इज कोणतं नाव आहे ते? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. अँड अदर थिंग इज दॅट की समजा एखादी गोष्टीविषयी आपण पर्टिक्युलर बोलत असो तर त्यावेळेस समजा आपण हे घेतो. आणि एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, समजा आता हे बघा, मी तुम्हाला आणखी एक छुपा रूल सांगतो, एक लपलेला रूल. द आपण कधी घेतो? आणखी एक वेळा, ज्यावेळेस समजा प्रिपोजिशनल फ्रेज असेल. प्रिपोजिशनल फ्रेज, बघा हे इथं प्रिपोजिशन आलंय आणि बाकीचे शब्द फ्रेज. ज्यावेळेस प्रिपोजिशनल फ्रेज असेल तर त्यावेळेस आपण कोणतं आर्टिकल घेत असतो? तर द आर्टिकल आपण घेत असतो. So that's why option number 2 is the right answer, which is the death of the prime minister is being grieved by many people in the UK. Right? Okay, fine. So now question number 66. Choose the correct idiom. Choose the correct idiom. Idiom म्हणजे काय? What is by idiom? म्हण. Choose the correct idiom and fill in the blank. आता आपल्याला काय करायचं? ह्या 4 पैकी ह्या 4 म्हणी दिल्यात, तर कोणती सुटेबल योग्य म्हण आहे तर जी या रिकाम्या जागामध्ये येऊ शकते? ॲप्रोप्रिएटली, योग्य पर्याय म्हणून. सो द प्रेसिडेंट वॉज डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. टेन्युअर एक शब्द आला, ह्याचा अर्थ माहिती तुम्हाला? टेन्युअर. टेन्युअरचा अर्थ आहे, आपण त्याला मराठीमध्ये कारकीर्द म्हणतो. पहिली व्हरायटी झाली तर कारकीर्द, किंवा त्याला तुम्ही असंही म्हणू शकता, कारकीर्द म्हणा, किंवा आपल्या नॉर्मल फॉर्मल भाषेमध्ये आपण त्याला असे म्हणू शकतो कार्यकाळ सुद्धा म्हणू शकतो. हे टेन्युअर म्हणजे काय? कार्यकाळ. द प्रेसिडेंट वॉज. आता सर्वप्रथम आपण ह्या बाकीच्या इडियमचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न करू. हेल अँड हार्टी याचा अर्थ काय बरं? हेल अँड हार्टीचं काय? समजा स्ट्रॉंग, फिजिकली मेंटली स्ट्रॉंग, म्हणजे मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या कसे? स्ट्रॉंग, म्हणजे एकदम सुदृढ. नंबर 2, क्वाईट अ कॅच. क्वाईट अ कॅच म्हणजे काय बरं? काय? क्वाईट अ कॅच म्हणजे अट्रॅक्टिव्ह. क्वाईट अ कॅच म्हणजे काय? अट्रॅक्टिव्ह, ज्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर टॉकिंग बाय द डझन. टॉकिंग बाय द डझनचा अर्थ काय बरं? टॉकिंग बाय द डझन म्हणजे स्पीकिंग रॅपिडली, ज्याला आपण म्हणतो.
स्पीकिंग रॅपिडली. रॅपिडली म्हणजे काय? पटपट पटपट बोलणे, पटपट पटपट बोलणे. ठीक आहे. एक्साइटमेंटने किंवा एकदम घाईगडबडीने थोडंसं पटपट समोरच्याला बोलणे, त्याला आपण काय म्हणतो? टॉकिंग बाय द डझन. आणि नंबर 4, हेड ओव्हर हिल्स. हेड ओव्हर हिल्स म्हणजे काय? याचा अर्थ आहे कम्प्लिटली, म्हणजेच काय? पूर्णपणे, कम्प्लिटली, तरोली किंवा पूर्णपणे याला आपण म्हणतो. मग सांगा आता कोणता ऑप्शन एकदम व्यवस्थित आवडतंय तुम्हाला इथे? द प्रेसिडेंट वॉज डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. म्हणजेच काय की इथं स्पीकिंग रॅपिडली म्हणजे पटपट बोलत होते, हे ऑप्शन नाही होऊ शकत, सूट करत नाही ते ऑप्शन. त्यानंतर कम्प्लिटली, प्रेसिडेंट काय? पूर्णपणे होते, नाही हे पण नाही. त्यानंतर आता ह्या दोनपैकी पहा, द प्रेसिडेंट वॉज अट्रॅक्टिव्ह अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. अट्रॅक्टिव्ह, देखणे, काय सर का स्ट्रॉंग, तर आपण ह्याच्याविषयी बोलू शकतो, पण हे थोडंसं इन्फॉर्मल वाटतं, म्हणून इथं मोस्ट सुटेबल ऑप्शन कोणतं आहे? हेलेन हार्टी. द प्रेसिडेंट वॉज हेलेन हार्टी अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. म्हणजे काय? शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या प्रेसिडेंट कसे होते? म्हणजे हेलेन हार्टी म्हणजे स्ट्रॉंग होते आणि ते त्यांच्या कार्यकाळाच्या पलीकडे जगले. ठीक आहे. पुढचं, तर हे ईडीएम थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस कंटिन्युअसली काय करावं लागणार? सुरू ठेवावं लागणार. ठीक आहे. हे ज्यावेळेस मी स्पष्टीकरण किंवा हे जे बाकीचे जे समजा इडियम्स असतात त्याचे अर्थ मी तुम्हाला दिलेले आहेत, तर हे अर्थ शोधण्यापेक्षा किंवा वापस ते कोणत्या पुस्तकातून काढण्यापेक्षा आता ऑलरेडी आहे ते तुम्हाला दिलेले आहेत. तर ॲटलिस्ट काय करायचं? स्क्रीनशॉट ह्याचा काढून घेत जा किंवा नोट डाऊन करत जा. तुमचा टाइम वाचेल आणि तुम्हाला एक लक्षात सुद्धा येऊन जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असं. चला, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. And the next question, let's see what it will bring to us. So now next question is about, let me see it first. Okay, fine. So we can see this question. What is the question? Choose the correct meaning. आपल्याला करेक्ट मिनिंग शोधायचा आहे. कशाचा? ऑफ द अंडरलाईन वर्ड, अधोरेखित केलेल्या शब्दाचा. वाक्यामध्ये जो अधोरेखित केलेला शब्द आहे म्हणजे हा, याचा आपल्याला अर्थ शोधायचा. अर्थ म्हणजे काय? समानार्थी शब्द. खाली दिलेल्या 4 पर्यायामध्ये कोणाला जास्त तो काय होतो? कोणाच्या सारखा आहे समजा. या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणाशी मिळता जुळता आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. पण सर्वप्रथम आपल्याला हे कळलं पाहिजे की ह्या अधोरेखित शब्दाचा अर्थ काय आहे. कधी कधी मी तुम्हाला सांगत असतो की समजा एखाद्या वाक्याचा अर्थ जरी माहीत नसला तर तुम्ही काय करायचं? त्या वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार, त्या वाक्याच्या भावानुसार तुम्हाला एक्झॅक्टली त्या शब्दाचा अर्थ माहिती पडतो. आता समजा एक एक्झाम्पल, समजा गृहीत धरा तुम्हाला ह्या वाक्याचा किंवा ह्या शब्दाचा अर्थ माहिती नाही, ह्या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहिती नाही. मग आता तो वाक्यानुसार आपण कसं जाणून घेऊ? इकडे पाहता, द स्टाफमधले मेंबर्स आर डॅश विथ द इश्यूज. स्टाफ मेंबर्स आर डॅश विथ द इश्यूज. इश्यूज म्हणजे काय? की काही समजा काही प्रॉब्लेम्स किंवा काही अडचणी, ॲडव्हर्सिटीज असते. स्टाफ मेंबर हे आपल्याला माहिती आहे, इश्यूज हे पण आपल्याला माहिती आहे. इश्यूज म्हणजे काय बरं? प्रॉब्लेम्स. द स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्जंट. ह्याचा अर्थ काय? इकडे बघा, ह्याचं प्रोनाउन्सिएशन कॉन्व्हर्जंट. आता ह्याचा अर्थ आपल्याला माहिती नाही, याचा अर्थ आपल्याला माहिती नाही. समजा फॉर एक्झाम्पल माहिती नाही, माहिती असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण नसेल माहिती तर नीट आहे का. आता हे कॉन्व्हर्जन म्हणजे कॉन्व्हर्जंट. बरं, ह्या शब्दाचा अर्थ माहिती तुम्हाला? कॉन्व्हर्सेशन, नॉर्मल शब्द आहे कॉन्व्हर्सेशन. कारण बाबा तुम्ही कॉन्व्हर्सेशन का नाही करत? आपलं फोनवरती कॉन्व्हर्सेशन झालं होतं म्हणजे काय? संभाषण. कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय असतं? संभाषण. मग कॉन्व्हर्सेशन म्हणजे जर संभाषण असेल तर ह्या कॉन्व्हर्सेशन मधलं हे एवढं आलं, हे पहा कॉन्व्हर्स आलंय का? कॉन्व्हर्स. मग कॉन्व्हर्स म्हणजे काय? बोलणे, व्यक्त होणे, एक्सप्रेस होणे. ठीक आहे नाही? म्हणजेच व्यक्त होणे, एक्सप्रेस होणे. बरं, व्यक्त होणे, एक्सप्रेस होणे म्हणजे काय असतं बरं? आपण कोणाविषयी व्यक्त होतो? आपल्या ओळखीच्या व्यक्तीविषयी. ठीक आहे, आपण काय होतं? एक्सप्रेस होतो. आता इथं हे 4 ऑप्शन, याचे अर्थ आपण पाहू. आता नंबर 1 आहे फ्रॉस्टी. फ्रॉस्टीचा अर्थ काय बरं? फ्रॉस्टी म्हणजे काय? फ्रोझन किंवा कोल्ड. आता फ्रोझन किंवा कोल्ड म्हणजे इथं बर्फाविषयी आपण बोलतोय का? नाही, आपण नाही म्हणत. नाही यार, आम्ही गेलो होतो त्या पार्टीमध्ये, पण त्यांनी जरा आम्हाला कोल्ड लुक दिला.
कोणता लुक दिला? कोल्ड लुक. मग बर्फाचा लुक दिला त्यांनी आपल्याला? नाही. कोल्ड लुक म्हणजे काय? बघून थोडंसं म्हणजे नाही यार लांबूनच थोडंसं कोल्ड लुक. तर कोल्ड लुक म्हणजे काय? एक स्ट्रेंजरवाला अनोळख्या व्यक्तीसारखा लुक दिला तर. मग ह्याचा अर्थ काय होणार? अनफॅमिलियर किंवा अनोळखी, स्ट्रेंजर. अनफ्रेंडली म्हणजे काय? म्हणजे मित्रासारखं नाही, अनोळख्यासारखं. म्हणजे ह्याचं पण तेच, अनोळखी हे पण अनोळखी. अननोन म्हणजे पण अननोन म्हणजे काय? नोन म्हणजे माहिती असणार आणि अननोन म्हणजे काय? अनोळखी. त्याचा अर्थ. आणि हा आहे शेवटचा कोणता? फॅमिलियर. फॅमिलियर म्हणजे काय? ओळखीचा. आपण म्हणतो ना, अरे नाही यार मी कुठेतरी बघितले तुला, तुझा चेहरा ना थोडासा फॅमिलियर फेस वाटतोय. थोडासा फॅमिलियर फेस वाटतोय. व्हॉट इज इन द फॅमिलियर फेस? ओळखीचा चेहरा. मग हे कॉन्व्हर्जंट म्हणजे हे व्यक्त होतात, बोलतात. मग कोणाला बोलणार ते? फॅमिलियरला. म्हणजेच याचाही अर्थ काय आहे? ह्याचं जे मिळता जुळता अर्थ आहे, द स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्जंट विथ द इश्यूज. म्हणजे काय? स्टाफ मेंबर्सला काय जे इश्यू आहेत तर ते काय आहेत? ओळखीची किंवा माहिती आहे. सो व्हॉट इज द राईट आन्सर? द राईट आन्सर ऑफ दिस लास्ट क्वेश्चन इज दॅट ऑप्शन नंबर 4 विच इज फॅमिलियर. म्हणजे स्टाफ मेंबर जे आहेत तर ते काय आहेत? ज्या अडचणी, जे इश्यूज आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या समस्या आहेत तर त्याच्याशी काय थोडंसं ते फॅमिलियर म्हणजे ओळखीचे आहेत. म्हणजे त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत. आय होप आपण आज ठीक आहे थोडासा वेळ आउट ऑफ द टाईम कॉन्स्टंट्समुळं थोडेसे कमीच प्रॉब्लेम घेऊ शकलो. पण हे प्रॉब्लेम फार महत्त्वाचे आहेत आणि त्यातली त्यात हा जो प्रॉब्लेम आहे आपला इडियमवाला हावाला, तर हा प्रॉब्लेम फार महत्त्वाचा आहे. तसं सगळेच प्रॉब्लेम महत्त्वाचे आहे कारण की प्रत्येक प्रॉब्लेममधून आपण काही ना काहीतरी शिकत असतो. प्रत्येक प्रॉब्लेम असा एकही प्रॉब्लेम नाही की जो कम्प्लिटली आयसोलेटेड आहे बाकीच्या गोष्टीपासून किंवा डिपेंडच नाही कोणत्या टॉपिकवर. प्रत्येक प्रॉब्लेम दुसऱ्या एका टॉपिकवरती दुसऱ्या प्रॉब्लेमला काय लांबून किंवा जवळून तो काय आहे? इंटर रिलेटेड आहे. प्रत्येक प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. एव्हरी प्रॉब्लेम काउंट्स. एव्हरी प्रॉब्लेम काउंट्स, एव्हरी आन्सर काउंट्स, एव्हरी सोल्युशन काउंट्स. अँड येस ऑफकोर्स एव्हरी ड्रीम ऑफ एव्हरी स्टुडंट काउंट्स. त्यामुळं अभ्यास आपला प्रोफाऊंडच असला पाहिजे. भले प्रॉब्लेम कसा असू द्या, सोपा असू द्या, अवघड असू द्या, कसला असू द्या, प्रत्येक प्रॉब्लेमला त्याचा तेवढा सन्मान द्यायचाच. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजच्या प्रश्नांचं हा जो समजा आपण आज MPSC 2023 मेन्स परीक्षेचे जे काय आपण समजा प्रश्न आज घेतले ठीक आहे त्याचं स्पष्टीकरण दिलं. त्याच्या जे समजा पहिला जो प्रश्न होता आपला सेंटेन्स विषयी त्याच्या काही मी तुम्हाला काही डेफिनेशन सांगितल्या. कशा ओळखायच्या? शॉर्टमध्ये डेफिनेशन सांगितल्या. एक शाब्दिक म्हणून नाही, टिपिकल बुकिश डेफिनेशन नाही, पण मी तुम्हाला एक सिम्पल सांगितलं आहे की हा बाबा सिम्पल सेंटेन्समध्ये काय असतं? इंडिपेंडंट क्लॉज असतं. कॉम्प्लेक्समध्ये काय असतं? एक इंडिपेंडंट असतो आणि एक डिपेंडंट असतं. कंपाऊंड काय असतं? एक इंडिपेंडंट क्लॉज असतं आणि आणखी एक इंडिपेंडंट क्लॉज असतं. दोन्हीनं जोडलेलं असतं कंजंक्शनने. आहे की नाही? तर हे सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी मी सांगत असतो व्हिडिओमध्ये ॲटलिस्ट तुम्ही काय करत जा? नोट डाऊन करत जा. आणि जर एखादी गोष्ट समजली नाही किंवा एखादा टॉपिक तुम्हाला वाटत असेल जसं की सर हे काय आहे क्लॉजेस वगैरे तुमची इच्छा असेल आपण हा समजा टॉपिक तसं मी ते घेणारच आहे. पण जर समजा तुम्हाला बाकीचे टॉपिक येत असेल आणि हा येत नसेल पुढचा टॉपिक तुमची इच्छा असेल तो घ्यावा. ते कृपया करून आपल्या ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवायचं आहे. काय डाऊट असेल तर बिंदास विचारायचं. यू मे गेट अ सेल्फ अपडेटेड. आपल्या इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही पुढील अपडेट प्राप्त करण्यासाठी मी तिथं सुद्धा व्हिडिओज टाकतच असतो. यूट्यूबवरती पण टाकत असतो. तर तुम्हाला जर उर्वरित किंवा इतर काही जर माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या समर स्पोकन या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो केलंच असेल आणि लाईक आणि कॉमेंट करायला विसरायचं नाही. आय होप तुम्हाला आजचे जे प्रश्न आहेत जे आपण घेतले ते समजले असतील, व्यवस्थित कळले असतील आणि या सो फ्रॉम टुडे आपण आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि पुढचे 10 दिवस तुमचे एकदम फुल ऑफ एन्जॉय, फुल ऑफ हार्डवर्क, फुल ऑफ मस्ती, फुल ऑफ डेलिकसीज अँड फुल ऑफ हार्डवर्क याने सामावलेले असावे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.